त्याच्यामुळे बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या, हे सांगत नाही कोणी. आणि तुम्ही उद्या तुमच्या शिक्षकांना आपापल्या विचारायचं 1 मिलियन म्हणजे किती असते. मी आन्सर बरोबर सांगितलं त्यांना तेच आन्सर आलं पाहिजे. हो ते म्हणते 1 लाख. ते 1 लाख म्हणणार का. तुम्ही विचारायचं बघायचं त्यांना पण थोडंसं. काय होतं तुम्ही क्वेश्चन विचारले ना मास्तरला, त्यांना वाटतं पोरं हुशार येतं, अचानक क्वेश्चन विचारू शकतात. मग काय करते ते थोडीशी तयारी जास्त करते. ते जेवढा अभ्यास करते तेवढं ते तुम्हाला चांगलं शिकवणार, असा फरक असतो. आपण हे क्लास कशामुळे चालू केलेले आहेत, काय त्याचं मेन कारण. पहिल्यांदा तुम्ही माझं स्पीच ऐकायला कोण कोण होतं, मी सांगू का कशामुळे चालू केले. तिथं स्पीच ऐकलं होतं का शाळेवर माझं कोणी. कशामुळे मी क्लास चालू केले तर त्याचं कारण तिथं सांगितलं होतं. आणि त्या दिवसापासून सुरुवात केलेली आहे 26 जानेवारीपासून. कशामुळं आपल्या गावातली शाळा बंद पडू नये म्हणून. कमी विद्यार्थी पुढच्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांनी इथं ॲडमिशन घेतलं पाहिजे. हा क्लास आष्टीच्या विद्यार्थ्यांना फक्त सुट्ट्या संपेपर्यंतचे. त्याच्यानंतर ज्याचं ॲडमिशन इथं असं आपल्या शाळेत, सरकारी शाळेत, त्याच विद्यार्थ्यांना क्लासमध्ये प्रवेश आहे. सरकारी शाळेतच. पण इथं घ्यायचं ना आपल्या किनीत. त्यांना का सोडायचं, आपण का खर्च करायचा. पैसे खर्च होतात का नाही आपल्या आष्टीला जायला. ते आज पैसे खर्च झाले म्हणजे त्याचा परिणाम किती लांब होतो तुम्हाला माहिती आहे का. ज्यावेळेस तुम्ही 12वीच्या नंतर चांगल्या शिक्षणासाठी बाहेर जायचं असतं, तो पैसा आता खर्च झालेला असतो आपल्या घरच्याकडून. त्या टायमाला मग आपल्याकडे पैसा राहतो का तेवढा. आताचाच पैसा जर बँकेत जरी ठेवला तेवढा तरी आपल्या शिक्षणाला कामं येऊ शकतो का नाही त्यावेळेस. आता घालून काय उपयोग आहे का. पण हा विचार करतोय कोणी. आपली शाळा जर बंद पडली चालू होईल का पुन्हा. लय अवघड होऊन जाईल. त्या बारकाल्या लेकरांनी कुठं जायचं. त्याच्यामुळं आपले क्लास येतं. ते काय मला पर्सनली काय इन्कम कमायचा फीस घेतो का आपण क्लासची. तोंडाने बोलायचं. कशासाठी चालू आहे, शाळा वाचवण्यासाठी. आणि आपला हा प्रयत्न बघून आसपासच्या 10-12 गावात कुणीतरी उभं राहिलं पाहिजे शाळा वाचवण्यासाठी. त्यावेळेस सरकारी शाळा वाचत्या. नुसती आपली वाचून काय उपयोग होईल का. नुसती आपली वाचली तर भविष्यात दादागिरीवर बंद करेन सरकार. त्याच्यामुळं आजूबाजूच्या पण शाळा वाचल्या पाहिजेत गावातल्या. आणि आपला आदर्श घेतला पाहिजे. त्याच्यासाठी मी घेतला पुढाकार. आणि त्याच्यात तुम्ही साथ दिलं पाहिजे मला. मोठे माणसं देऊत नाही देऊत. तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला, ट्रेन झाला, तुमची शाळा वाचन. तुमच्या गावातली शाळा वाचली म्हणजे भविष्यात तुमची मुलं सुद्धा त्या शाळेत शिकणार आहेत. आज बंद झाल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येईल का नाही. जी पूर्ण भविष्याचा विचार करून करायच्या गोष्टी असते त्या. तू तिकडे बसायचं. त्याच्यामुळे तुम्ही दाखवून दिलं पाहिजे की बेतावाडीचे विद्यार्थी सुधारलेत, परिवर्तन होत आहे. आपण नंतर शाळेवर दबाव बनवू. ते कसं चांगलं शिकवत नाहीत ते बघू. त्यांना दाखवून द्यायचं मी एकटा करू शकतो म्हणल्यावर तुम्ही सगळे का नाही करू शकत. तुम्हाला पेमेंट एवढाला देते गव्हर्नमेंट. बोलू शकतो ना आपण नंतर. नुसतं असंच जाऊन आपण बोलू शकतो काही. त्याच्यामुळं हा एक आपला सामूहिक प्रयत्न करायचा सगळ्यांना. बच्चा पार्टी जिंकली पाहिजे. बच्चा पार्टी म्हणजे कोण. हां कॉन्फिडन्स कमी झालाय पण तुमचं तसं म्हणलं. इतकी मोठी लढाई नसती. पण चांगल्या गोष्टी असतात. शाळा बंद पडून द्यायची नाही. त्यासाठी अभ्यास करावा लागणार. विशेषतः इथल्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत सध्या त्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे. तर मॅडम पण आपला सहकार्य करतो म्हणले का नाही त्या दिवशी. त्यांचं काय नाही तर मग त्यांना जास्त गरज आहे का आपल्याला जास्त गरज आहे. त्यांची बदली होऊन जाईल दुसरी कुठंतरी जात्या. याचा परिणाम किती गंभीर पडतो तुम्हाला माहिती आहे का. शाळा बंद झाल्याचा शिक्षक भरती होत नाही. तुम्ही शिकून जर मोठे झालात आणि नंतर नोकऱ्याच नाही राहिल्या तर कुठं जाणार आहेत तुम्ही. त्यांनी शिक्षक भरतीच नाही घेतली तर तुम्ही टीचर बनणार कसे आहेत. एखाद्याला जर टीचर बनायचं असलं तर तो कसा बनणार आहे. टीचर भरतीच झाली नाही तर. टीचर भरती करण्यासाठी शाळा तर गव्हर्नमेंटच्या चालू पाहिजेत का नाही. प्रायव्हेट शाळेमधल्या टीचर जे काय हाल आहेत तुम्हाला माहिती आहेत का. त्यांना किती पेमेंट देतात, काय करतात, किती पिळवणूक करतात. ह्या पूर्ण समाजाची समस्या आहे. ती फक्त आपली समस्या नाही. फक्त त्यासाठी कोणी पुढे यायला तयार नाही सध्या. त्याच्यामुळं पुढं आलोय तुम्ही मला मागं पडून नाही द्यायचं. तुमची साथ पाहिजे फक्त. बाकीचे मोठे लोक ते आताच विचार नाही करणार. आणखी 2 वर्षांनी सगळ्यांना विचार करणार आहे.
आणखी 2 वर्षाच्या नंतर. त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल. छोटू तू अभ्यास करणार नाही, करेवच. चेंज करायचं काहीतरी आपलं. संख्या ज्ञान त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? नंबर वर किंवा नॉलेज. काय नंबर? नॉलेज. कुठल्या कुठल्या संख्या पाहिल्यात आतापर्यंत आपण संख्या ज्ञानमध्ये? किती अंकी संख्या पाहिल्यात आतापर्यंत? 6 अंकी, 5 अंकी, 4 3 2 1 सगळ्या कळलेल्या आहेत. काय अडचण कोणाला त्याच्यात? कोणाला काय प्रॉब्लेम? इकडं प्रीतम लिहायचं नाही आता, मी सांगन तो लिहायचं. सगळ्यांना समजलंय का 5 अंकीपर्यंत? काल काय 6 अंकीपर्यंत? संख्याचे ग्रुप. पहिला ग्रुप किती संख्यांचा असतो? 3 संख्यांचा पहिला ग्रुप. दुसरा? आणि किती संख्या झाल्या? 1 2 3 4 5. आणि काल किती पाहिलंय आपण? 6 अंकीपर्यंत. 6 अंकीपर्यंत पाहिले. समजा इथे 1 लिहू. इथपर्यंत काय केलंय आपण? पाहिलंय. आज किती अंकी बघायचं आपलं? 7 अंकी. घ्या टायटल लिहून घ्या. 7 अंकी संख्या ओळख. बाहेर त्यांना सांगा रे. लिहिणे व वाचणे. 7 अंकी संख्या ओळख, लिहिणे आणि वाचणे. किंवा त्याला काय म्हणतो? लेखन आणि वाचन. हा काय याच्या जागेवर? लेखन आणि वाचन. याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार मग? लिहा पुढे कंसामध्ये. काय? 7 डिजिट नंबर्स. काय लिहायचं? 7 डिजिट नंबर्स. काल आपण पाहिलं होतं इंट्रोडक्शन ऑफ 6 डिजिट्स. 6 अंकी संख्यांची ओळख पाहिलं होतं की नाही? ओळखला काय शब्द होता? इंट्रोड्युसिंग. काल पाहिलं होतं आपण. इथे काय लिहायचा? इंट्रोडक्शन. काय? इंट्रोडक्शन म्हणजे ओळख. लिहिण्यासाठी काय शब्द आहे? रायटिंग. अँड वाचण्याला काय शब्द आहे? रीडिंग. लिहिला का टायटल? आता बघा आपण काल किती अंकी संख्या पाहिल्या होत्या? 6 अंकी. त्या किती अंकी झाल्या? 6 अंकी संख्या. आता 6 अंकी संख्या आपण पाहिल्या त्याला काय म्हणायचं? 6 डिजिट नंबर. आता ही किती संख्या आहे? कोण वाचते? 1 लाख. इंग्लिश मध्ये 1 लाख. किती? 1 लाख. आता आणखी एक अंक आकडा पुढे वाढवला म्हणजे आणखी एक डिजिट वाढवला, अंक वाढवला तर किती अंकी झाल्या? 11 लाख. किती अंकी संख्या ही? 6. मी काल काय सांगितलं होतं? 6 आणि 7 ही संख्या जाते लाखामध्ये. पण पहिली संख्या फक्त लाखामध्ये जाते, पुढची कशामध्ये जाते? 10 लाख. म्हणजे काय? 10 लाख. 10 लाख मध्ये जाते. पण ज्या वेळेस 10 लाख पूर्ण होतात, किती? 10 लाख, त्यावेळेस इंग्लिशमध्ये त्याला वेगळा शब्द वापरतो आपण. मराठीमध्ये 10 लाखाला काय म्हणतो? 10 लाख किंवा 10 लक्ष. त्याचं एकामध्ये रूपांतर करता येतं का? म्हणजे एक असं म्हणायचं 10च्या जागेवर आणि पुढं काहीतरी शब्द आहे का मराठीमध्ये? नाही. पण इंग्लिशमध्ये आणखी एक शब्द असतो 10 लाखाला. काय असतो? कोण सांगताय?
10 लाख तर झालंच. 10 लाख 10 किंवा लॅक हे झालं. आणखी दुसरा एक शब्द फक्त एकचा उपयोग करून असतो, 1 आणि पुढं असतं 1 मिलियन. लिहून घ्या. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. 1 मिलियन म्हणजे किती? 10 लाख. 1 मिलियन. हा पडू दे पडले राहू दे. तू त्याच्या बोळीतून पुढं मुंडकं गुतून मरशील ना. अलीकडे ये, पलीकडचं नको लक्ष देऊ. पडू दे, काय नसतं ना. हा हे 10 लाखाला काय 10 लाख लिहायचं आणि पुढंच और म्हणजे काय? और म्हणजे किंवा. पटकन लिहायचं. चालेल का? 1 मिलियन म्हणजे 10 लाख म्हणजे मराठीत 10 लाख. त्याला इंग्रजीत काय म्हणायचं? किंवा 1 मिलियन. आता तुम्ही सांगा. हे तर 20 लाख, याला काय म्हणणार मिलियन मध्ये? किती मिलियन? हे लक्षातून गेलं नाही पाहिजे कधीच. तुम्ही ज्यावेळेस ते यूट्यूबला त्याला बघतात ना, व्हिडिओ लाईक्स बिक्स बघतात का? त्याच्या पुढं काय येतं? सुरुवातीला काय येतं? हजारासाठी येतं के. बरोबर? के म्हणजे 1000. त्याच्यानंतर काय येतं? केच्या नंतर पुढे येतं 100 के. कालच्या क्वेश्चन मधलं उत्तर पहिलं कोणी सांगितलं होतं? बरोबर, विराट तूच ना. 100 के म्हणजे 100,000. 100,000 म्हणजे 1 लाख. 100,000 म्हणजे 1 लाख. आणि 10 लाख म्हणजे 1. हे लक्षात राहत नाही बरं का. ग्रॅज्युएशन झालेल्या बऱ्याच लोकांना जर तुम्ही विचारलं तर 1 मिलियन म्हणजे किती ते 1 लाख म्हणायला बसले. नाही हे नाही लिहायचं. हे समजण्यापुरतं हे लिहिलं का नाही? एवढंच. बाकीचं समजून सांगायसाठी म्हणतोय. लिहिलं की एवढं? म्हणजे 10 लाख म्हणजे 1 मिलियन. हे लक्षातून नाही द्यायचं कधीच. आणखी ते प्रॅक्टिस लक्षात जाऊ नये म्हणून तुम्हाला मी आणखी वेगवेगळ्या पद्धतीने विचारतो. तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. आन्सर म्हणजे उत्तर. तर हे किती वाचायचं? वाचा. 25 किती आहे? 25 लाख. लिहून घ्यायचं. 25 लाख 75,000. मनाने स्पेलिंग येत नाहीत का तुम्हाला? बोर्डवरच बघावं असं नाही. मनाने काही लिहिण्याचा प्रयत्न करायचा. 75,100 and 80. त्यालाच मराठीमध्ये काय वाचणार? 25,75,180. किती? 25,75,180. घ्या लिहून. तू वाचव अलीकडचं. 2.5 तिकडे बघून वाचायचं. माझ्याकडे नाही लक्ष द्यायचं. 2.5 मिलियन 75,118. 18 ना. काय वाचायचं? 2.5 नॉट लॅक. 2.5 मिलियन. काय वाचायचं? 2.5 मिलियन. आणखी एक दुसरं कसं लिहायचं याला? 2.5 मिलियन आणि इथून पुढचं आहे तसंच.
75,180. लिहून घ्या, विसरलं नाही पाहिजे. ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा शिकायला नाही भेटत आणि ते एकदम सिंपल असल्यामुळं पुन्हा कोणी समजूनही नाही सांगत. आता मिलियन हा शब्द आहे, कुठले लोक वापरतात? आणखी एक जनरल नॉलेजसाठी सांगतो. मिलियन हां अमेरिकेतले $1 मिलियन असं बोलतात ना. 1 मिलियन 2 मिलियन झालं लिहायचं काय? ते पुढचं 7 तुमच्या वहीत पहिले लिहिलेलं आहे, तिथून पुढे लिहायचं ना 75 पासून. 75,000. तू झालं लिहायचं. कुठले लोक त्याचा यूज करतात मिलियनचा? वेस्टर्न कंट्रीज. कुठल्या कंट्रीज? घ्या लिहून. वेस्टर्न कंट्रीज म्हणजेच दक्षिणेकडील देश. कुठले? दक्षिणेकडील देश. दक्षिणेकडील देश मिलियन या शब्दाचा उपयोग करतात. सर कुठले देश? रीच्या पुढचं काय आहे? जी आर जी नाही येस कुठलं? ईच्या पुढचा आर. किती वेळा सांगितलंय? इथं सली तो आर. आर असं असतं. सर ते डब्ल्यू यांच्या पुढचं काय सर? ते ओ टी. ते नाही ते हे पहिलं त्याच्या पुढचं हे COUNTRIES कंट्रीज. कंट्री म्हणजे पहिल्यांदा मी सांगितलं होतं आपल्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये. कंट्री म्हणजे देशासाठी समानार्थी मराठी शब्द राष्ट्र. त्यासाठी कुठला शब्द आहे? नेशन. आणि राष्ट्रीयसाठी नॅशनल. आणि आंतरराष्ट्रीयसाठी इंटरनॅशनल. शब्द पाठ करायचे. फ्लुएंटली स्पीकिंग म्हणजे काय? धाराप्रवाहित बोलणे, न अडखळता बोलणे म्हणजेच फ्लुएंटली. प्रोव्हिजन स्टोअर म्हणजे भाजी विक्रेता म्हणजे ग्रीन ग्रोसर्स. अजून व्हेजिटेबल सेलर म्हणजे भाज्यांचे विक्रेते. घेणाऱ्याला काय म्हणतो? ग्राहक. आणि देणाऱ्याला विक्रेता. त्याला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? आणि घेणाऱ्याला इंग्लिश मध्ये सांगा लवकर. बायर. कसं लक्षात नाही राहत? राहायला पाहिजे ना. झालं घे आता आजपर्यंत. मिलियन समजलं सगळ्यांना? मिलियन म्हणजे मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे 10 लाख. बरोबर आहे. एखादा म्हणला मिलियन त्याला लगेच आपण 10 ने गुणायचं नाही लक्षात आलं तर. 10 आहे का नाही? 1 मिलियन म्हणजे 10 लाख म्हणजे काय करावं लागेल? 10 ने गुणावं लागेल. आता पुढे प्रश्न घ्या. सपोज समजा एका सहकारी बँकेकडून लिहा. प्रश्न घ्यायचा. मिलियन समजलंय ना? कुणाला सांगायची आवश्यकता आहे का? हा एक्झाम्पल लिहा. क्वेश्चन लिहा. एक्झाम्पल नाही लिहित जायचं. एक्झाम्पल काय हे वरचं पुसून टाकतो. लिहिलंय ना सगळ्यांनी? फक्त क्यू लिहायचं. स्मार्ट बनायचं. काय लिहायचं? क्यू लिहायचं. क्वेश्चन नाही लिहायला लावीनच का? पण क्यू लिहायचं म्हणजे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. क्वेश्चन लिहिलंय का? उदाहरण लिहिलंय का? काय लिहिलंय? एक मिनिट. एका सहकारी बँकेकडून समजा एका सहकारी
बँकेकडून प्रत्येकी 1 लाख रुपये प्रत्येकी 1 लाखाचे सांगा किती शून्य देऊ पुढं 5 शून्य म्हणजे लाख संख्या किती अंकी आहे 6 अंकी 5 कसं 5 शून्य आहेत आणि 1 लाख रुपये रुपये कसं लिहितो आपण रुपयाचं चिन्ह हे असं 1 लाख रुपये याप्रमाणे 10 शेतकऱ्यांनी कर्ज घेतले काय घेतलं याप्रमाणे 10 शेतकऱ्यांनी कर्ज घेतले लिहिलं का तर सहकारी बँकेने त्यांना एकूण किती रुपये कर्ज दिले तर सहकारी 1 मिनिट सहकारी बँकेने त्यांना एकूण किती रुपये कर्ज दिले सहकारी बँकेने त्यांना एकूण किती रुपये कर्ज दिले हा प्रश्न आहे 1 लाख रुपये ना सर एक शेतकऱ्याला 1 लाख रुपये ना 10 मिलियन तो उत्तरावर ठाम राहा आपण उत्तराकडे आले होते नंतर आता याचे आपल्या इंग्लिशमध्ये क्वेश्चन बघायचं आहे काही जण सेमीचे आहेत ना तुमच्यात इंग्लिशमध्ये काय आहे लिहिणार आहात त्याला समजा याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे समजा त्याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे कोण सांगताय एक्झॅक्टली म्हणजे काय कालचा शब्द येतो काय एक्झॅक्टली म्हणजे नक्की त्यासाठी काय शब्द आहे सपोज SUPPOSE सपोज म्हणजे समजा एका सहकारी बँकेकडून प्रत्येकी 1 लाख रुपये याप्रमाणे 10 शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं किती शेतकऱ्यांनी घेतलं 10 किती रुपये प्रत्येकी 1 लाख रुपये तर आपलं विचारलंय काय तर सहकारी बँकेने त्यांना एकूण किती रुपये कर्ज दिले कशाचं गणित आहे कशाचं आहे वाजू नका पलीकड गुणाकार काय करावं लागेल गुणाकार किंवा बेरीज दोन्ही प्रकारे करू शकतो 10 वेळा 1 लाख रुपयाची बेरीज करावं लागेल दोनच पर्याय आहेत ना आपला करायला त्याची व्हॅल्यू काढायला व्हॅल्यू काढणे म्हणजे काय किंमत काढणे एक पर्याय काय आहे 10 वेळा बेरीज करायची 1 लाखाची आणि दुसरा पर्याय काय आहे 10 ने गुणायचं काय करायचं 10 ने गुणणे म्हणजे काय करणे गुणणे म्हणजे काय मल्टिप्लाय गुणणे म्हणजे काय करणे मल्टिप्लाय करणे लिहून घ्या नसलं लक्षात राहतं ज्याच्या लक्षात राहणार नाही त्याने लिहून घ्यायचं काय लिहून घ्यायचा 10 फार्मर्स 10 फार्मर्स म्हणजे काय फार्मर्स म्हणजे शेतकरी 10 शेतकरी बॉरो BORROW बॉरो म्हणजे ज्या वेळेस एखादी गोष्ट बँकेकडून घेतली जाते त्याला काय म्हणायचं बॉरो काय म्हणायचं बॉरो रुपीजचं चिन्ह आहे असं चिन्ह आले काय समजायचं रुपीज किती आकडा 1 लाख 1 लाख वर किती शून्य येतं 5 आणि एक किती अंकी संख्या असतील 6 अंकी 1 लाख इच हा इच शब्दाचा अर्थ कोण सांगतोय इच या शब्दा EACH कोण सांगतंय
याप्रमाणे आणि दुसरा शब्द आहे कोऑपरेटिव्ह. लक्षात आणा, कोऑपरेटिव्ह बँक. प्रत्येकी सहकारी शब्द काय? कोऑपरेटिव्ह सहकारी. कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकारी कोऑपरेट करणं म्हणजे काय करणं? सहकार्य करणं. कोऑपरेट करणं म्हणजे काय? कुठलं? CO. तुम्ही असे वास्ट बसले आहेत ना, त्याच्यामुळे खूप कुठं सारखं आम्ही आता शेवट. इच म्हणजे प्रत्येकी. कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकारी. सहकारी म्हणजे एकमेकांना सहकार्य करणारी. लिहिलं का तिथपर्यंत? देन हाऊ मच is the total LOAN. हा एक शब्द महत्वाचा आहे. लोन. लोन म्हणजे कर्ज. तू बघा, घ्या लिहून पटकन. सपोज 10 फार्मर्स म्हणजे काय? 10 शेतकरी बॉरो ₹1 लाख इच. प्रत्येकी 1 लाख रुपये घेतलं. बॉरो म्हणजे काय? घेणं. फ्रॉम अ कोऑपरेटिव्ह बँक. बॉरो म्हणजे काय करणं? कर्ज घेणं. तुम्ही कोणी चेक पाहिलाय का बँकेचा? बँकेचा चेक पाहिलाय का? त्याच्यावर खाली एक सही असती. कोणाची असती? ज्याचा चेक आहे त्याची सही असती चेकवर. म्हणजे ज्या माणसाला बँकेने तो चेक दिलेला आहे त्याची सही असते. नोटावर असती गव्हर्नर. कुठला गव्हर्नर असतो? RBIचा. कुठला? RBIचा लॉंग फॉर्म काय होतो? R म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्याचा गव्हर्नर काय करतो? नोटावर सही करतो. ते तुम्हाला नंतर GS कधी शिकवेन त्यावेळेस ते सगळे येईल. काय? सपोज 10 फार्मर्स बॉरो ₹1 लाख इच फ्रॉम अ कोऑपरेटिव्ह बँक. प्रत्येकी 1 लाख रुपये कोऑपरेटिव्ह बँकेकडून घेतले. कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे सहकारी संस्था. सहकारी बँक म्हणजे जी बँक अनेक लोकांच्या सहकार्यातून उभी राहिलेली असते तिला काय म्हणायचं? सहकारी बँक. अनेक लोक प्लस काही सरकार पण सहकार्य करीत असतं. पुन्हा कधी बँकेवर त्याच्यावर चर्चा झाली तर आपण एकदम सुटसुटीतपणे सगळं पाहूया. पुढं काय दिलंय? आपला काय विचारलंय? देन. काय? देन हाऊ मच म्हणजे किती? हाऊ मच म्हणजे किती? इज द टोटल लोन गिवन बाय द बँक टू देम. टोटल लोन. लोन म्हणजे समजलंय ना? लवकर देऊन टाक. टोटल लोन गिवन बाय द बँक. बँकेने दिलं. कोणाला? टू देम. देम म्हणजे त्यांना. ते कोण येतं? फार्मर्स म्हणजेच शेतकरी. आता आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय? 1 लाख रुपये प्रत्येकाला. किती? 1 लाख रुपये प्रत्येकाला. किती शून्य आहेत 1 लाखावर? 5. त्यासाठी काय करावं? शेतकरी किती येतं? ते झाले 1 लाख. शेतकरी किती येतं? 10. म्हणजे काय? गुणिले 10. तुम्हाला मी असे एक्झाम्पल सोडवायचं सांगितलं होतं पहिलं. ज्या संख्येला आपण 10 ने गुणतो त्याच्या पुढं हा 10चा इथला शून्य उचलायचा आणि इथे टाकून द्यायचा. गुणाकार कम्प्लीट. हे किती शून्य येते ना पुढं? 1 6. किती अंकी संख्या झाली? 7 अंकी. 7 अंकी म्हणजे किती? 10 लक्ष. 10 लक्ष म्हणजे 1 मिलियन. किती वेळा सांगितलं मिलियन म्हणजे? 1 मिलियन. 1 मिलियन म्हणजे पटकन सांगायचं. 1 मिलियन म्हणजे 2 मिलियन म्हणजे 3 मिलियन म्हणजे
4 मिलियन म्हणजे 5 मिलियन म्हणजे 5 मिलियन म्हणजे 5.5 मिलियन म्हणजे लाख. 55 लाख. 6.3 मिलियन म्हणजे 63 लाख इंटू 10 करायचं. 10 पट. मिलियन किती असतं लाखाच्या? 10 पट. एवढं लक्षात राहायला पाहिजे. आता ही संख्या किती आहे? म्हणजेच 1 मिलियन. बरोबर आहे. क्वेश्चन समजला का? पुन्हा एकदा समजून सांगू का? हा झाला क्वेश्चन. आता आपला उदाहरण संग्रह काल किती पाहिला होता? आता उदाहरण संग्रह 4 बघायचा आहे. किती? 4. उदाहरण संग्रह 4. आता पटपट उत्तर द्यायचे उदाहरण संग्रह 4च्या. त्याच्यावरच उदाहरण संग्रह. त्याच्यावर 7 अंकी संख्या. एकच संग्रह होत नाही तुम्हाला, लगेच त्याच्यात कंटाळतात. घ्यायचे दोन आज. आता उदाहरण संग्रह 4. किती उदाहरण संग्रह? 4. हा मग कशाचं सांगितलं? उदाहरण संग्रहाला काय म्हणतात? प्रॉब्लेम सेट 4. चौथा आहे ना उदाहरण संग्रह. क्वेश्चन नंबर 1 काय आहे? संख्या वाचा व अक्षरांत लिहा. संख्या वाचा व अक्षरांत लिहा. अक्षरांत लिहा. संख्या वाचा. त्याला इंग्लिश मध्ये कोण सांगते पटकन? कोण सांगतंय? रीड द नंबर. And write them in. सांगा पुढे लवकर पटकन. अक्षराला काय म्हणतात? अक्षरात म्हणजे वर्ड्स. काय म्हणतात? वर्ड. विसरलं नाही पाहिजे, क्विक झाला पाहिजे. व्यातावाडीची पोरं म्हणजे काय बेजारीच झाली असं वाटलं पाहिजे कोणाला बी. का नाव खराब करायचं वाडीचं? नाही. गावावर असंच प्रेम राहू द्या. हा लिहिलं का? आता काय करायचं? नंबर फक्त लिहून घ्यायचा. काय करायचा? नंबर अंकामध्ये दिलेला लिहून घ्यायचा. आणि अक्षरात हा तुमचा उद्याचा होमवर्क. आता फक्त काय करायचा? वाचायचं इथं आणि घरून काय करायचं? लिहून आणायचं. आता मी नंबर टाकीन. हा वाचताना कसं वाचायचा? पहिल्यांदा मी सांगेन तसं मराठीमध्ये, दुसऱ्यांदा इंग्लिशमध्ये लाखात वाचायचंय. आणि आपण आज मिलियन शिकलो ना, मिलियन ही गोष्ट विसरली नाही पाहिजे आयुष्यात कधीच. आपले इकडं शिक्षक खराब असल्यामुळं मला मिलियन कितीपर्यंत कळलं नव्हतं माहिती का? 12वी पर्यंत. तुमचं नशीब आहे, तुम्हाला आताच कळतंय. पहिली संख्या लिहून घ्या. कोणाला आला आळूस? 25 79 899. हा मराठीमध्ये वाचायचा. वाचा सगळे. 25,79,899. त्याला इंग्लिशमध्ये कसं वाचणार? मिलियनचा उपयोग करून कसं वाचणार मिलियनमध्ये? व्यवस्थित वाचा, चुकीचं वाचताय तुम्ही.
ही झाली पहिली संख्या. याचं काय करायचं तुम्ही पुढं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये लिहायचं. इंग्लिशमध्ये लिहिताना 2 टाईपने लिहायचं. आता उद्या 100% सगळ्यांनी लिहून आणायचं मिलियन्समध्ये आणि लॅकमध्ये. मी सांगितलंय तेवढं करायचं, पुढचं मागचं नाही करायचं काही. क्वेश्चन नंबर, आता संख्या दुसरी घ्या. मराठीमध्ये लिहायचं सुरुवातीला, त्याच्यानंतर लॅक्समध्ये लिहायचं आणि त्याच्यानंतर मिलियन्समध्ये. 30, 70, 506 घ्या. 30, 70, 506 मराठीमध्ये वाचा. पटकन वाचायचं, टाइमपास नाही करत. 30,000 कोण बोललो होतं? तसं चुकून नाही द्यायचं. संख्येकडे लक्ष केंद्रित करायचं. 30 लाख. चला तिकडे बोलू नका एकमेकाशी, माझ्याशी बोलू. हां 30, 506. 30,70,506 इंग्लिशमध्ये वाचा. आता मिलियनमध्ये वाचायचं इंग्लिशमध्ये. 3,70,506. आता संख्या नंबर 3. 43 म्हणजे 43, 07, 854 वाचा मराठीमध्ये. आणखी पण कोणतरी 1000 म्हणलं मोठ्या आवाजात. 43,000 म्हणायचं नाही, 1000. नीट संख्या बघायची मग वाचायची. वाचा पुन्हा. इंग्लिशमध्ये 43,07,854. मिलियन मध्ये वाचायचं म्हणल्यावर पुढची संख्या घ्या. 12 संख्या आहेत. 12 संख्या वस्तू सगळं लक्षात बसलं पाहिजे. किंवा इकडे बघायचं, त्याच्याकडे नको लक्ष देऊ. ते 4 नंबर. 21,09,900. 900. 21,09,900 म्हणजे 900. आणखी कोणतरी 1000 सुरुवातीलाच म्हणलं. हा चला पुन्हा वाचा. 21,09,000. इंग्लिश मध्ये कसं वाचणार? 900. हा पहिल्याच्या पुढे 100 लावायचा. आणि मी काय एक गोष्ट सांगितली होती काल, 100 ही संख्या कितीपर्यंत जाऊ शकते? जास्तीत जास्त 9 पर्यंत, 9 पर्यंत. त्याच्या पुढे गेलं तर जमत नाही 100ला. घ्या पुढची संख्या 5 नंबरची. 43,07,854. 43,07,854. झाली संख्या ती आता होत त्याच्यावरच झालेली. फक्त शेवटचं किती नंबरला लिहिली होती आपण? 3 नंबरला. आणि आता 5 नंबरला. 5 नंबरची दुसरी घ्या. बरं लिहि ना. ठीक आहे. थांबा. 5 नंबर आहे ना आपली. कोणती? 25,79 लिहिली ना. 30,70, 43,07, 45,71 नाही लिहिली. 45,71,504. 71,504 हा क्वेश्चन नंबर 5 आहे बरं का. 3च्या जागेवर उलट ते खालची संख्या लिहिली होती. आणि ही आहे 3 नंबरचा क्वेश्चन पुस्तकामधला. 45,71,504. इंग्लिशमध्ये 45,71,504. मिलियन मध्ये करेक्ट. ठीक
शिकलात तुम्ही. आता 6 नंबरची संख्या घ्या. 50,000,000. 50 लाख. इंग्लिश मध्ये 50 लाख. 15 नाही, 15 म्हणजे 15. 50 म्हणजे 50. 50 ची स्पेलिंग काय आहे सांगा लवकर. FIFTY. आणि लॅकची LAKH. आता मिलियन मध्ये काय लिहिणार? 5 मिलियन. 5 मिलियन. करेक्ट. सगळे सांगा. शिव तू एकटीच सांग. 5 मिलियन. करेक्ट. तू सांग. 5 मिलियन. विराट. 5 मिलियन. भैया 5 मिलियन. आता लॅक मध्ये वाच. ही संख्या लॅक मध्ये वाचायची वाचताना. मिलियन मध्ये कशी वाचली आपण? 5 मिलियन. तू सांगायचं नाही. 50 लाख. इथं लिहिलंय ना वरच. काय? 15 कॉन्सन्ट्रेट करायचं. बोर्ड क म्हणजे काय करायचं? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? लक्ष देणे. किती नंबरची संख्या झाली आपली? 6. आता घ्या 7 नंबरची. 60,000,010. 60. 60 लाख 10. अशा वाचता आले पाहिजे. 60 लाख 60 मिलियन मध्ये 6 मिलियन अँड 10. या पुढची 8 नंबरची लय संख्या आहेत अजून. 70. हा 00 100. 70 लाख 100. इंग्लिश मध्ये 70 लाख 70 लाख. भैया वाचो. 7 मिलियन 100. 7 मिलियन 100. लॅक मध्ये वाचायचं म्हणल्यावर 70 लाख 100. तू वाचव रे. 70 लाख 100. मिलियन मध्ये 70 मिलियन. नॉट. 7 मिलियन. तुझं एकटाच खाली आहे. सगळ्यांच्या हातवर आहेत. लवकर बोल. त्याला वाचू द्या. वाचव लवकर. मी सांगू सर. सांग सही. 7 मिलियन 100. तू लाखात वाच विराट. लाखामध्ये वाचती. खाली बसूनच. 7 लाख 100. 7 लाख कुठं दिसलं? नीट वाच. त्याच्याकडे बघ संख्येकडे. कशात वाचलं? लाखामध्ये 7 लाख 7 दिसतंय का 70 दिसतोय? 70 लाख 100. तू ही वाच विराट. लाखामध्ये 2 नंबरची. 30 लाख 70,000. 56. नाही सर मी 56. थांबा बरोबर वाचू का? चुकीचं वाच. 30 लाख 70,000 506. नीट वाच पूर्ण. 30 माझ्या चेहऱ्याकडे नको बघू. तिकडे बघ. 30 लाख 70,000 506. बरोबर आहे का? हो. कितवीला आहे तो? तिसरी. तिसरीला तेवढं आलं तरी बस झालं का नाही? 2 वर्गांनी पुढे चाललाय का नाही आपला क्लास? म्हणजे अशीच प्रगती होईल. तुम्ही भविष्यात पुढं आणखी 1 वर्षाच्या नंतर गणितामध्ये सगळं ट्रेन झालं पाहिजे. पुढची संख्या तुला वाचायला हवी. आता ही वाचा काय 8 नंबरची. 70 लाख 100 म्हणजेच काय 7 मिलियन 100. 9 नंबरची संख्या घ्या. 80,01 30. 80,01 80 लाख. इंग्लिश मध्ये
81,000. तू एकटा वाच इंग्लिशमध्ये. 80 वाच घाबरू. 1,000. विराट वाचव तू. हा वाचव. 80,01,000. मिलियन मध्ये वाचव. मिलियन मध्ये 8.1. इथं असतो पॉईंट, इथं दुसरी संख्या असते. 8,000,000. तो लक्ष कुठं आहे? 1,000. तू ही संख्या वाचव बरं विराट. 3 नंबर लाखात का कशा? मिलियन मध्ये वाचव. 6 million. नाही ही 4.5 million. 71,504. करेक्ट. टाळ्या वाजत त्यासाठी. बस बस बस. टाळ्यात पुन्हा ते सगळं विसरून जाईल. सगळ्यांना येणं महत्वाचं आहे. आता किती नंबर चाललाय क्वेश्चन? आता हा चिव तू वाच बरं एकदा खरं. 9 नंबरचा. लाखात 80,01,000. मिलियन मध्ये 8,million,1,000. करेक्ट. शिवसाठी टाळ्या वाजतील. काल येत नव्हतं, आज यायला लागलं. आपण टेस्ट चालू करायची का? टेस्ट झालेल्या टॉपिकवर 5 दिवसात टेस्ट. आठवड्यात 1 दिवस टेस्ट. बुधवारी लगेच टेस्ट. नाही आपण कमी जास्त मार्काचे ठेवू. 50 मार्क कधी, 20 मार्क कधी, समजा जेवढे टॉपिक होते तेवढे आठवड्याला 1 दिवस ठेवायचे. छापूनच द्यावा असं काही आहे का? इथं लिहून का घेतले आपण तरी जमन. प्रिंटर आहे आपल्याकडं, पण ते चालू करावं लागेल आधी. लई दिवस झाले नाही. हा वहीत लिहून घ्यायचे क्वेश्चन. टेस्ट करायची की चालू? कुठल्या वारी ठेवायची टेस्ट? ज्या दिवशी आपला खेळाचा तास असतो ना त्याच दिवशी टेस्ट ठेवायची. टेस्ट द्यायची. टेस्टला एवढा टाइम नाही जात. टेस्ट द्यायची आणि खेळायला जायचं. हा बुधवारी शाळा असते तुमची सगळ्यांची फुल. संडेला ठेवत जायचं खेळायचं आणि टेस्ट. हा म्हणजे काय होईल तुम्हाला खेळायला लवकर नेत येईल का? काम असतं. गुरुवारी टेस्ट ठेवा आणि बुधवारी आठवड्यात 1 दिवस. आता रोजचा अभ्यास म्हणलं तुम्हाला बोर होय ना. हा एकाच दिवसात ठेवायचं. टेस्ट आपण अर्ध्या तासामध्ये सोडून घ्यायची आणि नंतर खेळायचं किंवा आधी खेळून यायचं नंतर टेस्ट करायची. आणि ज्याचा टेस्ट मध्ये पहिला नंबर येईन का त्याला काहीतरी गिफ्ट ठेवू आपण. काही ठेवलं 1 रुपयाचं असू द्या, गिफ्ट असतं. ते मिळवायची ताकद पाहिजे. नाही तर तुम्हाला ते आई बापांनी पैसे ज्या दुकानाला जास्त देऊन लाड केला जास्त. गिफ्ट असतं. 1 रुपयाचा असला तर 50 पैसे असतो. ऑलिम्पिक मध्ये मिळालेल्या मेडलची किंमत किती असते बाजारामध्ये गेल्यावर? नथिंग. पण तो सन्मान असतो. कळलं का? किती? 10 नंबर घ्या. 90 10 30 इंग्लिश मध्ये. इंग्लिश मिलियन मध्ये 9 मिलियन. सगळ्याच्या लक्षात यायला लागले. 11वं घ्या. 11वं काय आहे? 91,000,000. 9.1 मिलियन. 91 काय? हा पुढची संख्या वाचा शेवटची. 99,99,999. इंग्लिश मध्ये
करेक्ट. 9.9 मिलियन मध्ये हा. प्रीतम एकटीच वाच. 99,99,999 मिलियन मध्ये थांबा बोटावर नका वर करू. 9.9 करेक्ट येते 9.9 मिलियन. 9,000 तुला एकदा सांगतो 9.9 मिलियन म्हणायचं वाचवतं. 9.9 million 99,999 चिऊ 90 million मध्ये मिलियन मध्ये 9.9 million 9.9 मिलियन 9.9 million 99,999 हां तू वाच. मिलियन मध्ये हां 9.9 काय सांगितलं मी 9.9. हा पॉइंट असतो ना हे एक लक्षात ठेवा. हा जो पॉइंट असतो ना मधला टिंब त्याला मिलियन त्याला काय म्हणायचं असतं डेसिमल पॉइंट म्हणतात. हा कोणता पॉइंट डेसिमल पॉइंट. हां चला तुम्हाला म्हणताना विचारू शकतात म्हणून सांगितलं ते. मला विचारू 999 करेक्ट. हा वाचतो टाळ्या वाजा तिला पण. 9.9 million 99,999 करेक्ट तिला वाजा. तू वाच. तू थांबा नाही हा प्रमोद वाच. लाजायचं नाही घाबरायचं नाही. यू आर 99 हा बरं वाच. लॅक मध्ये वाचव. 99 लाख 99 लॅकच्या नंतर 99,999 करेक्ट टाळ्या वाजवते सगळे. मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे तो, काही इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी नाही. आणि चौथीलाच आहे, तिसरीलाच आहे तो पण. एवढ्या वेळा पप्पा म्हणले होता सर म्हणून तरी काय उपयोग आहे. सगळ्यांना कळण हा विराट. आता काय आहे पुढचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 आणि शेवटचा क्वेश्चन आहे उदाहरण संग्रहामधलं बरं का. हे सगळं लक्षात आलं ना तुमच्या. तुम्ही प्लीज एक काम करीत जा, इथून गेल्याच्या नंतर तरी लेक्चर एकदा रिवाईज करीत जा. आता काय करतो मी सकाळी एवढं टाकीत नाही, कारण मला सकाळचं टाकायचं म्हणलं रात्रीला जागावं लागतंय. आणि तुम्ही तसे बी सकाळी बघत नाही, मी त्याच्यामुळं रात्रीचं जागायचो. त्यांना विचारा रात्री 3-4 वाजेपर्यंत जागतो मी. आतापासून जागाच. आणि तरी पण तुम्ही बघत नाहीत त्याच्यानंतर मग मला काय उपयोग, म्हणजे ते वाटत नाही ना तेवढं. तुम्ही काय करायचं त्याच्यामुळं आता मी संध्याकाळी 6ला टाकीत जाईन. तसं तुम्ही सकाळी 6ला बघतच नाहीत ना, मी तरी कशाला जागू. हा कालचा आज बघत जा. काय होईल रिव्हिजन होणं फार महत्वाचं आहे. युवराज याला मोबाईल देत जा 1 तास. हाच लेक्चर त्याला तिथं बघायला भेटणार आहे रिव्हिजन करायला. हे मराठी मीडियमचे विद्यार्थी कच्चे आहेत. आताचा हा लेक्चर त्याला डबल बघायला भेटणार आहे. ऑनलाईन ती रेकॉर्डिंग चालू आहे, तुला दिसतंय का? तो लेक्चर डबल बघायला. हा काय होतंय त्यांच्या लक्षात येत नाही अजून. डबल बघितलं ना, 2दाच ती गोष्ट बघितली कायमच्या लक्षात राहील. आणि मोबाईलवर दुसरं काय बघायला लागलं की मला सांगायचं, फक्त लेक्चरच. बरं का रे. हा एकच प्रश्न राहिला, 5च मिनटं बाकी येतं. थांब 5 मिनटं झालं का सगळ्यांना? तुम्ही काय करायचं हे काय करायचं? बरं का रे. आता पप्पाला सांगितलं ना तुझा मोबाईल द्यायचा.
हा दुसरं काय नाही बघायचं. नाही तो नाही बघत, तो सगळ्यात हुशार पोरगा आहे. नाही नाही येतं नको बोलू, ते रेकॉर्डिंग जातं एवढंच तुझा आवाज. काही जिल्ह्यातील पुढचा क्वेश्चन घ्या लिहून. क्वेश्चन नंबर 2 पटपट लिहून घ्यायचा. काही जिल्ह्यातील जिल्ह्यांतील आहे बरं का, जिल्ह्यांतील महिला सहकारी पतपेढ्यांतील महिला सहकारी पतपेढ्यातील पतपेढ्या महिला सहकारी पतपेढ्या माहित आहेत का? हे ना तुम्हाला समजले ना, तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. पतपेढ्यातील ठेवी खाली दिल्या आहेत. ठेवी खाली दिल्या आहेत. काय त्या वाचा, त्या वाचा असा प्रश्न आहे. काय करायचं त्या वाचायच्या. तर म्हणजेच काय इंग्लिशमध्ये देणे, याला काय इंग्लिशमध्ये शब्द पंकजा तुझा? दिल्या आहेत गणितामध्ये. खाली दिल्या आहेत असं. सांगतो बघा. दिल्या आहेत काय शब्द यासाठी? खाली दिल्या आहेत. दिल्या आहेत यासाठी गिवन, आणि खालीसाठी खालीसाठी बिलो, BELOW. बिलो आहे का पंकजा? हा बरं लिहून घ्या चला. गिवन बिलो आर दी डिपॉझिट्स, आर दी डिपॉझिट्स. डिपॉझिटसाठी कशासाठी शब्द आहे? नॉट सहकारी. डिपॉझिट ठेवी. ठेवी बँकेमध्ये आपण जे पैसे ठेवतो किंवा ज्या ठेवी ठेवतो त्याला काय म्हणायचं? डिपॉझिट. आपण नाही का म्हणत 100 रुपये डिपॉझिट मध्ये घे. लक्षात आहे का नाही? आपण इंग्लिशचा वापर करतो, आपलं लक्षात येत नाही कशासाठी करतो. आर दी कुठलं SIT. अरे तुम्हाला माझी लिपी लक्षात येत नाही का? मेड इन दी कोणत्यात? महिला सहकारी पतपेढ्या. त्याला इंग्लिशमध्ये काय असेल? सहकारी बँकांसाठी काय म्हणलं होतं मगाशी? कोऑपरेटिव्ह. महिला असल्यामुळं महिलांसाठी काय शब्द आहे? वुमन. आणि महिला सहकारी पतपेढ्या त्यासाठी काय? वुमन्स. वरचा कॉमा आणि यस. वुमन्स कोऑपरेटिव्ह कोऑपरेटिव्ह. कोऑपरेटिव्हचा अर्थ कोण सांगते? सहकारी. तुम्ही सांगा कोऑपरेटिव्ह म्हणजे. आणि काय राहिलंय? क्रेडिट. हा काय क्वेश्चन. आणि काय करायचंय? ज्या संख्या दिलेल्या त्या काय करायच्यात? वाचा. वाचणे म्हणजे रीड. काय लिहिलंय? क्रेडिट लिहिलंय तुम्ही. पुढचा क्वेश्चन राहिला ना. काही जिल्ह्यांतील महिला सहकारी पतपेढ्यांतील ठेवी खाली दिल्या आहेत त्या वाचा. हे लिहिलंय का? हे रीड दीजे ना, ते नका लिहू. पुढचं राहिलं थोडं 2-4 शब्द. बरं राहू दे लिहिलं. त्याला आडवी काट मारा फक्त. बर. सोसायटीज ऑफ सम डिस्ट्रिक्ट. जिल्ह्यातील राहिलं ना, आपल्या जिल्ह्यातील अर्थ करायचा झाला. लिहून दिलाय क्वेश्चन. क्रेडिट सोसायटीज SOCIETIES. सोसायटीज. सोसायटी म्हणजे
पतपेढी हा त्याला काय म्हणायचं सोसायटी ऑफ सम डिस्ट्रिक्ट सर तुम्ही खाली लेट जाणार आणि पुढं काय आहे त्या वाचा सम SOME आणि काय करायचं वाचा म्हणजे काय लिहायच्यासाठी READ रीड दी अबोव का बिलो येणार आहे खाली येणार आहे म्हणल्यावर बिलो आणि वर येणार असतं तर वरच्या बद्दल बोलत असलं तर अबो कळलं का अबो म्हणजे बिलो म्हणजे करेक्ट हा बघ आता आकडे घ्या पुणे काय सांगितलं जिल्ह्यातल्या पुणे जिल्हा एक नाही पुण्याची स्पेलिंग सांगा लवकर स्पेलिंग बनवायला सांगितलं होतं ना पुण्याची काय हा पुण्यासाठी किती रुपये 94,29,408 94,29,408 करेक्ट नाही वाचायचं आधी वाचायचंय फक्त लिहून नाही आणायचा क्वेश्चन पहिला दिलेला लिहून आणायचं हा वाचा पटकन इन इंग्लिश इन मिलियन करेक्ट थांबा किती आहेत ह्या 7 जिल्हे आहेत तुला जायचंय का रे बरं जातो ते पुन्हा अजून 2 चक्रांनी हा पुढचं बघा नाशिकची स्पेलिंग कोण सांगणार ह्या श साठी काल काय सांगितलं होतं श साठी यश हो YSHIK नागपूर नाशिकसाठी किती दिलं किती ठेवी दिलं नाशिकसाठी माहीतच नाही म्हणून आम्ही सांगा ना तुम्हीच आणखी सांगणार आहे 6107 हे चिन्ह कशाचं आहे रुपये म्हणजेच रुपीज 6107 187 इंग्लिश मध्ये 187 इन मिलियन करेक्ट ओनली यू रीड million 61 million lakh lakh म्हणजे किती मिलियन 6.1 मिलियन किती संख्या झाल्यात आपल्या बाळा लक्षात आलं तुझ्या आतापर्यंत पहिल्या 12 13 14 आणि त्याच्या अगोदर मी समजून सांगितलं 3 14 आणि 3 17 वेळेस सांगितल्यावर जर आपल्या लक्षात येत नसलं आणि कितीतरी संख्या रिपीट वेळा सांगितल्यात इतक्या वेळा सांगितलं तरीही येत नसलं त्याचा अर्थ काय होतो एकतर तुझं लक्ष नाही खरं एक नाही तो लक्ष नाही सगळ्याच्या हातवर आहेत का नाही तुझ्या एकट्याच्याच हातवर नाही हा तू सांग हिला गीता सांग मिलियन मध्ये हा 6 million 6.1 million 7,187 करेक्ट टाळ्या वाजवायचं तू वाचलं ना तेच वाचायचं तू पण वाच ना आता
त्यामुळे तुम्हाला येते त्याला येऊ दे ना. तर वाच लवकर. 6.1 तिकडे बघ, माझ्याकडे घाबरू नको, काय नको, तुला काय नाही करणार मी. 70 कुठं दिसतंय तुला बाळा? 7 काय 7 काय? 1000 1 187. थांबा नका बाजू टाळ्या. दूध पित असतो का तू डेली? असंच नाही चिव. पित असतो का? मग काय खात असतो सकाळी सकाळी? चहा आजपासून बंद. 1 कप दूध पित जायचं, 1 ग्लास. आणि इकडं हे मोकर असं तरातराची पळतून रस्त्याने, तर मी कंटिन्यू बघतोय, ते बंद करायचं. ते ठहराव आला पाहिजे. तू काय आलं की असाच असतो गडी नुसतं. त्याच्यामुळं तुझं इकडं काहीच डोकं लागा नाही अभ्यासाकडं. हसू नका, हसू नका. अय थांबा. काय होतंय तुझ्या एकट्यामुळं क्लास एवढा डिस्टर्ब झाला का नाही? त्याच्यामुळं तुला मी सांगितलं, तुला येत नाही तर तुम्ही तर लेक्चर डबल बघायला पाहिजे. तू क्लासला यायचं बुडवायच्या प्रयत्नात राहणार आहेस अजून 4-5 दिवसांनी. पण तुला सांगतो, तू पाताळात कुठं लपून बस. नाही क्लासला जरून आणला ना तर मग ऐकायला लागली. हा, कुठं लपून बस, घेऊनच येणार. आणि आलंच पाहिजे. तू रिव्हिजन तुझ्या भविष्यासाठी सांगतो. तुला आणखी 5 वर्षांनी वाटन की आपला हा माणूस सांगत होता, आपण ऐकलं नाही. 5 वर्षांनी इतका मोठा पस्ताव येईल तुला सांगतो. तेवढं इतकं कायलाच पस्तावणार नाहीस. राहू दे. हां, किती झालंय आपलं? नाशिक ना. त्याच्यामुळे लक्षपूर्वक आहे. 20 वेळा तीच गोष्ट जाईल, तुझ्या का लक्षात येत नाही? तुला सांगितलंय जे मित्र आहेत ना तुझे, असं टच बीच थोडंसं लांब बस त्यांच्यापासून. तू समजून घे, तुला पुन्हा काहीच नाही येणार. सगळे पुढे जाते ना, तू एकटा राहशील. आणि एकटा राहिल्याच्या नंतर माणूस आणखी खचून जातो. हे खोडतो बरं का आता वरचं. पुढची संख्या आता तुलाच विचारणार आहे चिव. लय संख्या आहेत आणखी. हा, नाशिक झालं ना. आता चाललंय कोणतं? टाकले नागपूर. नागपूरची स्पेलिंग सांगा. PUR किंवा हे GA नाही लावलं तरी चालतं नागपूरमध्ये. हा, आणि लावलं तरी काही नाही. आता नागपूर आहे, त्याचे किती आहे? किती दिले नागपूरला? 46,53,570. 46,53,570. मी असं तुम्हाला का सांगत असेल? 46,53,570. रिपीट करून सांगत. हा, त्याचे गट पण. आता तू मराठीमध्ये वाच. 46 लाख. अरे त्या आकड्याकडे बघ, कन्फ्यूज होऊ नको. 53,000. 570. बरोबर आहे. मग घाबरतो काय आला? तू ह्या साईडला नको बसत जाऊ कधी बी. माझ्या चेहऱ्यासमोर इकडे बसत जा. त्याशिवाय तुला येणार नाही. हा, तू वाचव. 46,53,570. बघ किती पटकन वाचते मुलगी. हा, इंग्लिश मध्ये वाच.
हा तू आहे ना लॅक मध्ये वाचते सर जे लाख मध्ये. इंग्लिश मधून सर जे नाही हातूर करते 46 46 lakh 53 53 lakh 53 बाकी बोलला का ना 3,000 570 करेक्ट टाळ्या वाजा सही आहे सही साठी आता मिलियन मध्ये पंकजा तू वाच million 53,570 हा करेक्ट आता पुढचं आहे ना शिव तू लॅक मध्ये वाचायचं आणि तू मिलियन मध्ये वाचायचा आणि दुसरे मध्ये बोलू नका तुमच्याकडे आहे आणखी लय संख्या घेऊ मनाने काय मला बनवतो नाही की तुमची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत घेऊ फक्त हा एकदा संपू द्या उदाहरण संग्रह हा नागपूरच्या पुढचं गाव कोणतं आहे अहमदनगर अहमदनगरची स्पेलिंग अहमदनगर अहमदनगर शेवटचा आर आहे ना अहमदनगर म्हणजेच अहमदनगर काय ते शांत बच्चूच्या पलीकडून आणि तू बोलू नको मोठ्याने अहमदनगरच्या पतपेढीसाठी किती दिले 45 43 159 45 लाख 45 लाख 43,000 मराठीत एकदा सगळे वाचा आता सगळ्यांनी शांत बसायचं बरं का आता चिव वाचव हा 50 हा करेक्ट आता तू मिलियन मध्ये वाच बसूनच वाच 4.50 million 4.5 50 कुठे ह्या दोनच संख्या आहेत ना मिलियन मध्ये हे लक्षात घ्या तुम्ही लक्षात घ्या ना ह्याला 100 कोण बोलतं रे इकडं बाबूराव डोक्यात कांदे कळलेत का काय कांदे कापू कापू हा झाला पहिला ग्रुप तुम्ही काय सांगितलं होतं 100 हा दुसरा ग्रुप 2चा जो असतो तुम्ही काय सांगितलं होता 1000 तिसरा काय सांगितलं होता लॅक पण हे ज्यावेळेस 2 लाखचा होतो तो कोणता होतो बनतो मिलियन लॅक म्हणजेच मिलियन 1 लाख म्हणजे 0.1 मिलियन 10 लाख म्हणजे 1 million 1 मिलियन मग 1 लाख म्हणजे 0.1 मिलियन असं लक्षात आलं पाहिजे पटकन त्याला त्या दिवशी खवळल्यामुळे तो फास्ट व्हायला लागला बरं का तो 1 नंबर यायला बसला तुमच्या टेस्टमध्ये येशील का हो 100% हो नाही आलो बघत तुझ्याकडे कोण वाचतं याला चला मिलियन मध्ये वाच तूच वाचव तुझं हा थांब तिला वाचू द्या 4.5 million 43,159 करेक्ट हा बस हा आता यांनी नाही वाचला अजून तू वाचव काळ्या वाजत सरी मराठी मीडियमची मुलगी शिकली का नाही वाचायची मराठी मीडियमची असून आता तू वाचव 45 million 45 मिलियन नाही 45 लाख 45 lakh 43,159 करेक्ट वाचा देशपांडे आता मिलियन मध्ये कोण वाचतंय बाबूराव वाचलं नाही ना आज बाबूराव तू वाच 4.5 million काय बरोबर आहे बरोबर आहे 5 म्हणायचं फक्त 4.5 million 43,159 करेक्ट क्लॅपिंग आणखी संख्या आहेत लई संख्या आहेत अजून आता पुढच्या संख्याला सांगतो मी तुम्हाला येत नाही ना तुम्ही लक्ष द्यायचं अहमदनगरच्या नंतर कोणतं आहे औरंगाबाद कोणतं औरंगाबाद चला औरंगाबाद म्हणजेच
छत्रपती संभाजीनगर. त्यांना किती दिले? 37. हे गच आहे, गच आहे ते. किती दिले औरंगाबादला? 37,01,282. लॅक मध्ये थांबा आता. एक मिनिट थांबा. तू नाही वाचला आणखी? तू लॅक मध्ये वाचव. मी विचारतो शांत. अरे आपला आवाज जातोय. वाच लवकर. 20 कुठे? हा 37 काय? मग वाच ना सगळं आकडा. 37 lakh 1,282. पुन्हा वाचव. 37 lakh 1,282. हा काळ्या वाजव त्याच्यासाठी. तू आता मिलियन मध्ये वाच. थांबा. तुला किती वेळा विचारलंय मी? सगळ्यांना मला बघू दे ना. कोणी आणखी कच्चं राहत बघू द्या. 3.7 million 1,282. करेक्ट. टाळी वाजव. आहेत आणखी भरपूर आहेत आणखी. तसं सर असं चेंबड्या लेकरांसारखं नाही करायचं. मी विचारतोय ना, मला समज ना कोणाला विचारायला पाहिजे. प्रत्येकाला एका लेवलला आणायचं. हा घ्या पुढं. यवतमाळ. तुम्ही लिहून नका घेऊ. हे लिहायचं नाही, तुम्ही फक्त सांगायचं स्पेलिंग. हे काय त्याच्यामुळं प्रश्न मी इतके तुम्हाला प्रश्न किती समजून सांगतोय 2 भाषेमध्ये. कशामुळे सांगतोय? आता या प्रश्नामध्ये काय आहे? संख्या नुसत्या वाचा हा प्रश्न आहे. तो प्रश्न आता जेवढं लिहिलं मी सांगितलं होतं ना सुरुवातीला, लिहू नका हा क्वेश्चन. 8 वाजले. घ्या यवतमाळ. 27 72 348. आणि दुसरं सिंधुदुर्ग. थांबा 1 मिनिट. सिंधुदुर्ग किती आहे? 58 49 651. हे सगळं एकदा इंग्लिश मध्ये वाचा. हे सिंधुदुर्ग वाचा मराठीमध्ये. इंग्लिश मध्ये मिलियन मध्ये वाचा. काय आहे? 58,49,651. मिलियन मध्ये काय? 5.8 million 49,651.